गेले 2 दिवस मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपलं असताना आज भर पावसात जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात सुमारे 150 नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडलेत। आतापर्यंत 50%हून अधिक प्रकरणे मार्गी लागल्याने ठाण्यासह आजूबाजूच्या शहरातील नागरिकही विश्वासाने या उपक्रमात सहभागी होत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलंय। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम पार पडलाय। यावेळी मुसळधार पाऊस असूनही सुमारे 150 नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडलेत। यात वारसा हक्काचे प्रश्न, पुनर्विकास योजनेतील फसवणूक, महापालिकेतील विविध विभागांमधील कामगारांच्या प्रश्नांचा समावेश होता। त्यातील काही प्रश्न केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून जागीच सोडवलेत, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते। यावेळी ठाणे शहरातील 5 विभागातून पाणी टंचाईच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित होते। केळकर यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली। हे अधिकारी त्या विभागात बुधवारी भेट देणार असून प्रत्यक्ष तपासणी करतील आणि त्यावर उपाययोजना करतील, अशी माहिती केळकर यांनी दिली आहे। यावेळी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, विकास पाटील हे देखील उपस्थित होते। कैलासवासी रामभाऊ माळगी यांच्या काळापासून सुरू असलेल्या जनसंवादाचा उपक्रम आम्ही आजतागायत सुरू ठेवला आहे। लोकसहभाग, लोक चळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आम्ही काम करत आहोत। काही प्रश्न जागीच सोडवण्यात येत असून काही प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी म्हटलंय। एवढा धोधो पाऊस पडताना देखील जवळजवळ 125 ते 150 नागरिक जे आहेत ते या जनसंवादाला आले होते। अगदी नोकर भरती जी महापालिकेमध्ये आहे निरनिराळ्या भागामध्ये, किंवा सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा आहे, प्रसारिका ज्या आरोग्य खात्यामध्ये काम करणारे आहेत, निरनिराळ्या ठिकाणी जे ऑपरेटर्स काम करणारे आहेत, अशा अनेक जणांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन लोक आले होते। काही पुनर्वसनाच्या फसवणुकीच्या केसेस होत्या, काही पोलीस स्टेशनच्या संबंधी होत्या आणि सर्व भागामधनं या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही आता गेली 6 महिने हा जनसंवाद कार्यक्रम करतोय। बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे प्रश्न देखील ऑन दी स्पॉट संबंधितांशी बोलल्यामुळे आणि त्याचा फॉलोअप देखील करत असल्यामुळे सुटतात। आणि केवळ ठाण्यातूनच नाही तर ठाण्याच्या बाहेरून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे लोक येतात। आमचं हे काम आहे, रामभाऊ माळगींच्यापासून हे काम जे आहे ते आम्ही करत आलेले आहोत आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा जनसंवादाचा कार्यक्रम हा पुढच्या काळामध्ये देखील चालू राहणार। या कार्यक्रमामध्ये पाण्याच्या समस्येच्या विषयी आपल्याला पाण्याच्या जवळजवळ 5 विभागामधनं समस्या आल्या आणि दर सोमवार शुक्रवार पाण्याच्या संबंधामध्ये आम्ही निरनिराळ्या भागातल्या समस्या सोडवत असतो। अनेकांच्या समस्या सुटलेल्या देखील आहेत, पण या 5 विभागाच्या समस्यांच्या करता आता बुधवारी संबंधित अधिकारी त्या भागामधले तिकडे भेट देतील आणि काय नेमकं तिथे अडचण निर्माण झालेली आहे, का पाणी पोचत नाहीये किंवा फोर्स नाही आहे का, काही गडबड आहे त्या वाहिनीमध्ये, हे प्रत्यक्ष तपासणी करून आणि मग शुक्रवारी ते सांगतील। आणि मला वाटते अशा पद्धतीनेच सहकार्यातून, समन्वयातून आणि वेळ पडली तर संघर्षातून जनतेचे प्रश्न सोडवणं हा आमचा मुख्य अजेंडा असणार। संवाद कार्यक्रम सुरू झाल्यापासून मला सांगायला आनंद वाटतो, समाधान वाटतं की फॉलोअप केला तर प्रश्न सुटत असतात आणि 50%पेक्षा जास्त लोकांचे विषय जे आहेत ते आतापर्यंत कंप्लीट मार्गी लागलेले आहेत। मला वाटतं म्हणूनच एक दुसऱ्याला सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे तर मुंबईचीही काही वेळेला लोक येतात, या सगळ्या ग्रामीण भागातलेही लोक येतात आणि खरं म्हणजे हेच एक समाधान आहे की त्याचा सातत्याने फॉलोअप करणं। जे अधिकारी अयोग्य पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना ठिकाणावर आणणं आणि योग्य पद्धतीने त्यांच्याकडनं न्यायाने काम करून घेणं। मला वाटते शेवटी लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे। सामान्य माणसाचे प्रश्न हे छोटे आहेत, परंतु त्याच्या दृष्टीने हे फार मोठे आहेत आणि त्याच्यामुळे छोटे छोटे प्रश्न देखील
त्याला फार महत्त्वाचे वाटत असतात आणि ते पुढच्या काळामध्ये देखील उरलेले जे आहेत ते फॉलोअपच्या माध्यमातून सुटत राहणार आहेत याचा मला विश्वास आहे. आणि जनतेला घेऊनच लोकसहभाग, लोक चळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आधारितच आम्ही हे काम जे आहे ते पुढच्या काळात देखील करत राहू.